विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आयुक्त समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 17 जानेवारी रोजी करण्यात आले होते। या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सामाजिक, देशभक्तीपर व चित्रपटातील गीतांवर नृत्य आविष्कार सादर करत विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली। यामध्ये लातूर, धाराशिव, हिंगोली आणि नांदेड या 4 जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला होता। महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला, अनेक मराठी चित्रपट गीतांवर आणि देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केली। सादरीकरणावर टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला। नृत्यांची सादरीकरण एवढे रोमांचक होते की वन्स मोर असा ओरडा प्रेक्षक करत होते। यावेळी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी या कार्यक्रमाला आपली हजेरी लावली होती। तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पर्यवेक्षक म्हणून डॉक्टर सान्वी जेठवानी यांची उपस्थिती होती। बहारदार कार्यक्रमात विजेत्या समूहांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरण करण्यात आलं। आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे यांच्याद्वारे आयोजित विभागीय स्तरीय जे की लातूर विभागाचं या ठिकाणी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ज्या कर्मचारी समाज कल्याणच्या ज्या कर्मचारी आहेत आणि निवासी शाळेचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास आयोजित करण्यात आलं होतं। खरं तर क्रीडा आणि स्पर्धा आणि सांस्कृतिक स्पर्धा या कॉम्पिटिशन लेवल वाढवतात, आत्मविश्वास वाढवतात, लेकरांमधल्या आणि कर्मचाऱ्यांमधल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हा मंच आहे। खरं तर डेलीच्या रुटीनच्या कामामध्ये दगदगीतून तंग झालेले किंवा थकलेले या कर्मचाऱ्यांना एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून अशा स्पर्धांचं आयोजन होत असतं। त्यासोबतच लेकरांना त्यांच्यासोबत जोडणं म्हणजे आपण कुठेतरी युवा आहोत याची जाणीव करून देणं कर्मचाऱ्यांना चांगलं वाटलं आहे। मी या ठिकाणी आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटक आणि त्यासोबतच परीक्षक म्हणून होते। त्यामध्ये मी त्यांची कलागुण पाहिले। जेव्हा विद्यार्थ्यांचे तिथे 400 ते 500 निवासी शाळेचे विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं, त्यांची जेव्हा कलागुण पाहिले ते खूप आवडलं, कारण त्या पद्धतीने त्यांनी या संस्कृतीला, या कलेचा वारसा पुढे नेत आहेत। खरं तर भारतीय संस्कृती पुढे नेण्याचं काम या भावी पिढीवर आहे आणि ते घेऊन या मंचावरून सादरीकरण करून आपल्या कलागुणांना वाव देण्याचं काम करतायत। त्या सर्वांचं मी अभिनंदन करते। मला या ठिकाणी बोलवलं आणि मान सन्मान दिला त्यासाठी मी सर्व आयोजकांचे देखील अभिनंदन आणि आभार प्रकट करते। खास करून मिनगिरे सर आणि त्यांची टीम त्यांनी खूप जोरदार चांगलं काम इथं केलंय, कारण इतकं चांगलं मंच आणि चांगलं ऑडियन्स मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांचेही अभिनंदन।